नमस्कार. क्विक आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे लस्सी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, परवास्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. आज जगभरातल्या देशांचे परस्पर संबंध इतके गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट झालेत की एका देशाच्या निर्णयाचा अनेक देशांवर परिणाम होतो. अशात ते निर्णय अमेरिकेसारख्या महासत्तेने घेतले तर संपूर्ण जग त्या निर्णयाच्या कचाट्यात सापडतं. अमेरिकेने टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला तेव्हा याचा अनुभव सगळ्यांना आला. या निर्णयाचे भारतावरही परिणाम झाले. भारत पाकिस्तान संघर्ष काळात सुरुवातीला अमेरिकेला स्वारस्य नव्हतं. तणाव वाढल्यावर मात्र ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा थेट सोशल मीडियावर केली आणि त्यात आपला सिंहाचा वाटा असल्याचंही म्हटलं. गेल्या 10 वर्षात अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तनाचे वारे वेगात वाहत आहेत आणि हे परिवर्तन अत्यंत जवळून अनुभवलंय ते भारतीय वंशाचे अमेरिकेचे मिशिगनमधील खासदार श्री ठाणेदार यांनी. आज ते आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. केवळ राजकारणीच नाही तर एक उद्योजक, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते अमेरिकेतल्या या परिवर्तनाचे साक्षीदार आहेत. साधी ब्लू सूटकेस घेऊन अमेरिकेत गेलेला माणूस जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर काय करू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधला एकमेव मराठी आवाज श्री ठाणेदार सर. ट्रम्प पर्व सुरू झाल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणानं बदललेली कूस, अमेरिकेची भारताबद्दलची भूमिका आणि भावना, ट्रम्प यांची निर्णय प्रक्रिया, एलॉन मस्क यांचा राजकीय हस्तक्षेप, अमेरिका फर्स्ट धोरण, भारत अमेरिका भविष्यकालीन संबंध या सगळ्यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधूया श्री ठाणेदार सरांशी. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. ठाणेदारजी, जेव्हा म्हणजे सुरुवातीला तर तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही दुसऱ्यांदा तिथं निवडून आलात आणि आम्हाला फार अभिमान आहे की एक मराठी माणूस अमेरिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय. जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा भारतामध्ये अनेकांना अनेक अपेक्षा होत्या आणि एकूण ट्रम्प यांचे संबंध भारताबरोबरचे खूप जिव्हाळ्याचे, मैत्रीचे असतील अशी अपेक्षा होती. पण आत्ता गेल्या काही काळामध्ये जो त्यांचा अनुभव येतोय तर तो फार म्हणजे मराठी कशाला मी म्हणेन भारतीय मनाला अस्वस्थ करणारे असे एकापाठोपाठ एक निर्णय ते घेत चाललेले आहेत. आणि ट्रम्प यांच्याबद्दलचं जे काही प्रेम होतं ते आता मोठ्या प्रमाणात किमान भारतामध्ये तरी ओसरताना दिसतंय. हो, अमेरिकेमध्ये सध्या काय स्थिती आहे? तुम्ही ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातले आहात, त्यामुळे अर्थातच तुम्ही जे सांगाल त्याच्यामध्ये तुमच्या त्या भूमिकेमधून ते येतं हे आम्ही गृहीत धरू. पण तरीसुद्धा एकूण सर्वसामान्य अमेरिकनांची ट्रम्प यांचा जो सगळा ज्याला वेडाचार म्हणता येईल अशा पद्धतीचा कारभार आहे त्याच्याबद्दल काय भावना आहेत? बघा, साधारण आता जवळ 120 दिवस झाले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊन आणि दर आठवड्याला ते काहीतरी एक निर्णय घेतात. टॅरिफ्स लावले, मग ते 90 दिवस स्थगित केले, मग ते मागं घेतले, असं सारखं काहीतरी चालू आहे. बर्थ राईट जे अमेरिकेमध्ये जन्मली मुलं त्यांना ऑटोमॅटिकली घटनेप्रमाणे अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं, पण तेच त्यांनी रद्द करून टाकलं एक दिवस. त्यांना खरं म्हणजे तसा काहीही अधिकार नाही आहे घटनेप्रमाणे, पण त्या अशा गोष्टी करत राहतात. न्यूजवर्दी गोष्टी असतात, त्यामुळं त्या सगळीकडे बोलणं होतं. काही याचे प्रतिसाद जगभर पोचतात, तुम्ही आत्ता म्हटलं तसं. तर ह्या अशा गोष्टी ते करत राहतात. अजूनही त्यांना एक 35-40% लोक त्यांचे अगदी प्रेमी आहेत. म्हणजे असा एक कल्टच म्हणा ना, ट्रम्प यांचा एक कल्ट आहे आणि त्यांना ते अगदी भक्तिभावानं त्यांना सपोर्ट करतात. पण हळूहळू आता अलीकडेच एक सर्व्हे आला होता, त्याच्यामध्ये 10% रिपब्लिकन लोकांना असं वाटतं की ट्रम्पला त्याच्या जागेवरून काढून टाकावं. 25% रिपब्लिकनना आता म्हणतायत की ते ट्रम्पना इम्पीच करा. इम्पीच म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी जर काही चूक गोष्ट केली तर त्याला त्याच्या जागेवरून काढायचा अधिकार फक्त आमच्या लोकसभेला, ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो, तेव्हा काँग्रेस हे करू शकतं. आणि काँग्रेसमधला एखादा मेंबर, एखादो खासदार, तुम्ही त्याला खासदार म्हणता, आम्ही त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, काँग्रेसमन म्हणतो, तर तो मान मला मिळाला. पहिल्यांदाच मी त्यांच्यावर 7 त्यांची कलमं, त्याच्यामध्ये जे करप्शन त्यांनी केलं आहे किंवा एक स्पीच जे फ्री स्पीच वरती त्यांनी जी गदा आणली आहे,
किंवा त्यांच्या विरोधकांच्यावरती त्यांनी जो दबाव आणला, अशा काही गोष्टी होत्या. त्या 7 वेगवेगळ्या कलमामध्ये मी मांडल्या. आमच्या संसदेमध्ये, आमच्या काँग्रेसमध्ये जाऊन मी तासभर भाषण केलं आणि दुसऱ्याच दिवशी ट्रम्पनी जाहीर सभेमध्ये सांगितलं, हे ठाणेदार लुनेटिक आहेत, म्हणजे वेडे आहेत असं. आणि कुठे सांगितलं? तर मिशिगनमध्ये ते आले होते. बरं, तुमच्याच मतदारसंघात? आमच्याच मतदारसंघात. त्यांचं 100वा दिवस होता ते अध्यक्ष झाल्यापासून. आणि ट्रम्पना नेहमी मी किती चांगला, सगळ्यात पहिला बेस्ट अध्यक्ष वगैरे असं त्यांना बोलायला आवडतं. तर मला ते माहीत होतं 100व्या वर्षी ते येऊन हुशारकी मारतील म्हणून. म्हटलं त्याच्या आदल्या दिवशीच मी ही 7 कलमं त्यांच्यावरती लादली. तर ते खूप रागवून गेले आणि आले माझ्या राज्यामध्ये. तेव्हा मी त्यांच्या रस्त्यावरती, म्हणजे ते एअरपोर्टपासून तिथं त्यांची सभा होती, त्या सभेवरती मोठे बिलबोर्ड्स लावले मी की रिप्रेझेंटेटिव्ह श्री ठाणेदार डिमांड्स ट्रम्प बी इम्पीच्ड. अच्छा, असे बोर्ड लावले. ते त्यांनी ते पाहतील अशा रीतीनं मी त्यांच्या वाटेमध्ये लावले ते. तर त्यांनी मात्र ते, त्यांना खूप राग आहे, त्यांना प्रतिकार चालत नाही, त्यांना विरोध नाही चालत, त्यांना खुश करावं लागतं त्यांच्यासाठी. जसं एखाद्या राजाला आवडतं बघा की राजाची स्तुती तुम्ही करा, त्याला बक्षीस द्या, असे ते राजेशाही थाटातले ट्रम्प आहेत. त्यांना अशी टीका केलेली आणि त्यांचे समर्थक तरी भडकून गेले. नुसतं म्हणजे बाहेरून आलेला आता हे एक अँटी इमिग्रंट्स अशी एक मूवमेंट आहे आता अमेरिकेत. ट्रम्पचे जे समर्थक आहेत त्यांना वाटतं की फक्त अमेरिका ही गोऱ्या लोकांचीच आहे आणि ही बाहेरून आलेली जी ब्राऊन मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना काढून टाकावं, ते आपले जॉब्स घेतात वगैरे, अशी नको त्या समज त्यांच्यामध्ये आहेत. तर एका ब्राऊन माणसानं त्या आपल्या दैवतावरती हे असे 7 आरोप केलेत म्हणून माझ्यावरती सोशल मीडियामध्ये प्रचंड हल्ले झाले, धमक्यांची पत्र आली, फोन कॉल्स आले आणि स्वतः ट्रम्प यांनीच मला वेडसर म्हटलं. आणि दुसरे दिवशी रात्री 12 वाजता त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्टिंग केलं, त्याच्यामध्ये ठाणेदारांना संसदेमधून काढून टाका. अच्छा, अशी त्यांनी संसदेच्या अध्यक्षाकडे मागणी केली. पण मग अशी मागणी करता येते का आणि असं काढता येतं का? करता येतं. जसं तर एखाद्यानी जर एखाद्या काँग्रेसच्या मेंबरनं काही करप्शन केलं किंवा अत्यंत मोठ्या काही गुन्हे केले तर त्याला काढता येतं. आतापर्यंत अमेरिकेच्या इतिहासामध्ये 4-5 लोकांना असं काढलं गेलं. पण त्याला काढण्यासाठी काहीतरी नियम, म्हणजे काहीतरी असेल ना, की काय पद्धतीनं काढता येतं, प्रोसेस काय असते? 2/3 मेंबर्स जे आहेत, 435 आमचे खासदार आहेत, त्यातले 2/3 लोकांनी जर वोटिंग केलं तर काढता येतं. अच्छा, आता अलीकडेच एक रिपब्लिकन खासदार होता, त्याचं नाव जॉर्ज सँटोस. तो इतका खोटारडा होता आणि त्यांनी त्याचे ते कॅम्पेनचे फंड्स होते ते त्यांनी स्वतःसाठी वापरले. त्यांनी इतक्या काही घोड चुका केल्या आणि नियम मोडले एवढे की त्याला काढणं सहज शक्य होतं आणि ते झालं पण. अच्छा, पण असं खूप कमी होतं. पण आता या 435 मध्ये तुमच्या म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचे किती लोक आहेत? आमचे 212 आहेत. अच्छा, हां, आणि त्यांच्याकडे उरलेले आहेत, त्यांना एक 3-4 मताचं मेजॉरिटी आहे. पण म्हणजे त्यांना म्हणजे 2/3 वगैरे तर काही त्यांना शक्य नाही, नक्कीच नाही आहे. पण तुम्ही जे त्यांना इम्पीच करायला निघालेले आहात, मराठीमध्ये इम्पीचमेंटला महाभियोग चालवणं म्हणतात, महाभियोगानं त्यांना काढता येतं. हो. तर जर ट्रम्पना, म्हणजे आता तुम्ही जी इम्पीचमेंटची मोशन दिलेली आहे त्या पद्धतीनं जर त्यांना काढायचं झालं तर त्याची काय प्रोसिजर आहे? त्याला मेजॉरिटी लागते काँग्रेसमध्ये, सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी. अच्छा, म्हणजे सदस्याला काढायसाठी 2/3 पाहिजे. अध्यक्षाला काढायचं असेल तर सिंपल मेजॉरिटी काँग्रेसमध्ये लागते. परंतु सेनेटमध्ये 2/3 लोकांनी त्याला सपोर्ट करावा लागतो. आता सेनेट म्हणजे आमची राज्यसभा, तुमची राज्यसभा, त्याच्यामध्ये 100 सेनेटर असतात, त्यातले 67 सेनेटर्सनी त्याला मंजुरी द्यावी लागेल. अच्छा, तेव्हा ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांना 2दा इम्पीच केलं गेलं, कारण त्यावेळेला डेमोक्रॅटिक लोकांच्याकडे काँग्रेसमध्ये मेजॉरिटी होती. तेव्हा त्यांना इम्पीच करणं मेजॉरिटी घेऊन शक्य होतं, ते 2दा झालं. पण ते जेव्हा मग ती केस सेनेटमध्ये जाते तेव्हा सेनेटर्सला 67 सेनेटर्स लागतील, ते मिळाले नाहीत. तेव्हा त्या दोन्ही वेळेला त्यांना इम्पीच झाले नाहीत ते. पण आत्ता सिनेटमध्ये किती आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे? आणि आमचे 47 आहेत, त्यांचे 53 आहेत. अच्छा,
म्हणजे काही जणांना त्यांच्या तुम्हाला जर इकडं जसं भारतामध्ये होतं तसं जर ओढून इकडं आणता आलं तर ते शक्य आहे. शक्य खूप आणावे लागतील. हां. त्यामुळे ते जवळजवळ अशक्यच आहे. पण एकूण हा जो सगळा म्हणजे खास करून विद्यार्थ्यांच्याबद्दल आणि आता तर भारतीय मुलांच्याबद्दल तर त्यांना का इतका आकस आहे, राग आहे असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे निर्णय ते घेत सुटलेले आहेत. मग ते व्हिसाच्याबद्दल असतील, जन्मानं नागरिकत्व देण्याच्याबद्दलचे असतील. तर हे सगळं कशासाठी होतंय, का करतायत ते? हॉर्वर्डला त्यांनी ज्या पद्धतीनं धारेवर धरलंय हे काय म्हणजे का असं त्यांना करावं असं वाटतंय? थोडक्यात ते त्यांचे जे समर्थक आहेत ते अतिशय म्हणजे राईट विंगचे लोक आहेत, उजव्या बाजूचे लोक आहेत आणि त्यांना असं वाटतं की अमेरिका हा देश गोऱ्या लोकांचा, बाहेरच्या लोकांनी अमेरिकेत येऊ नये. आणि ट्रम्पनी जेव्हा त्यांचं अध्यक्षपदासाठी जे कॅम्पेनिंग केलं देशव्यापी, त्याच्यामध्ये त्यांनी हा एक मुद्दा मांडला होता की बाहेरचे लोक आपल्या देशामध्ये आपली बाउंड्री सीमा उल्लंघून येत आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं आहे. बरं, इतर देश आपल्याशी जेव्हा व्यापार करतात तेव्हा आपला गैरफायदा घेत आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही टॅरिफ लावेन असं त्यांनी त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये सांगितलं होतं. बाहेरून जे लोक येतात आपल्या देशामध्ये इल्लिगली त्यांना मी काढून टाकेन असं त्यांनी त्यांच्या लोकांना सांगितलं होतं. आणि महागाई कमी करेन, कारण त्यावेळेला इन्फ्लेशन एवढं होतं, महागाई एवढी वाढली होती, ती मी कमी अशी 3च मुद्दे त्यांनी मांडले. डेमोक्रॅटिकच्या कमला हॅरिसनी 20 मुद्दे मानले, त्यामुळे त्यांना नेमकं काय करायचं आहे हे लोकांना लक्षात नाही राहिलं. पण ट्रम्पनी फक्त हे 3च मुख्य मुद्दे मानले आणि त्याच्यावरती बरीच चुकीची विधानं केली, पण अगदी सोपी गोष्ट पद्धतीनं त्यांनी हे त्यांना सांगितलं. नाही, पण असं आहे की म्हणजे आता म्हणजे मुलांच्या बद्दलचं व्हिसा भारतीय विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं म्हणजे खरं तर जेव्हा ट्रम्प निवडून आले त्यावेळेला असं वाटत होतं की म्हणजे ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध फार घनिष्ठ आहेत. मागं अगली बार ट्रम्प सरकार वगैरेचं झालं होतं, त्यामुळं भारताबद्दल त्यांचं थोडं ते प्रेमानं बघतील. पण असं दिसतंय की ते म्हणजे तिथं जे इल्लिगल इमिग्रंट्स म्हणून ज्यांना पकडलं तर भारताच्या लोकांना त्यांनी म्हणजे जसं काही ते कैदी आहेत हातात पायात बेड्या घालून त्यांनी पाठवलं. तर हे असं म्हणजे भारताबद्दल खास होतंय का त्यांचा तो एकूण स्वभावाचा भाग आहे? नाही, त्यांनी सगळ्यांनाच असं केलंय. मेक्सिकोमधून आलेल्या लोकांना तसं परत पाठवलंय. आणि मी जी 7 कलमं त्यांच्या विरुद्ध लादली होती त्यातलं एक कलम असं होतं की त्यांनी ड्यू प्रोसेस म्हणजे आमच्या जे डेमोक्रेसीचा एक भाग आहे ड्यू प्रोसेस. एखाद्याला तुम्ही दोषी ठरवू शकत नाही, त्याला कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करावं लागतं. त्याला जी आपण ड्यू प्रोसेस म्हणतो ती त्यांनी दिली नाही या लोकांना. काही लोकांना त्यांनी नुसतं पकडलं, रस्त्यावरती पकडलं, घरामध्ये पकडलं आणि त्यांना सरळ देशाच्या बाहेर एल साल्वादोरमध्ये प्रिझनमध्ये टाकलं. हे जे ड्यू प्रोसेस न देता ज्या गोष्टी केल्या आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो ट्रम्पच्या विरुद्ध आणि कोर्टानं निर्णय दिला आम्हाला की तुम्ही ट्रम्प जे करतायत हे इल्लिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि ट्रम्पला त्यांनी आदेश दिले की तुम्ही ही जी माणसं ज्यांना ड्यू प्रोसेस न देता तुम्ही त्यांना परदेशामध्ये पाठवलंय त्यांना परत आणा. तर ट्रम्प नाही म्हणाले, मी नाही करत म्हणून माझ्यातलं एक कलम मी त्याच्यावरती टाकलं. पण ठाणेदारजी असं आहे की तिथं आत्ता ट्रम्पच्यामुळं एकूणच रिपब्लिकन पक्षाचं इमिग्रंट्सच्या बद्दल ते भयंकर त्यांना म्हणजे इमिग्रंट म्हटलं की त्यांना तिळपापड होतो त्यांच्या अंगाचा. हो. आणि तुम्ही स्वतः इमिग्रंट आहात. हो. तर तुम्हाला तिथं काम करणं अडचणीचं नाही होत? हो, कारण ती अशी हवाच पसरली आहे अँटी इमिग्रंट्सची. बघा, अमेरिका हा देशच इमिग्रंट्सचा आहे. तसं म्हटलं तर सगळेच बाहेरून आलेले लोक आहेत. आता माझ्यासारखे आता आलेत पहिल्या पिढीचे लोक आम्ही. काय लोकांच्या 7-8 पिढ्यापूर्वीचे त्यांचे आजोबा पणजोबा कुठून तरी बाहेरून अमेरिकेत आले. पण आताचे जे अमेरिकन नागरिक आहेत जे 7व्या पिढीचे 8व्या पिढीचे त्यांना हा विसर पडला आहे की त्यांचे पूर्वज सुद्धा अमेरिकेमध्ये इमिग्रंट म्हणून आले. त्यांनी खूप प्रयत्न श्रम घेतले, खूप योगदान केलं अमेरिकेसाठी म्हणून अमेरिका एवढा बलाढ्य देश झाला आहे.
याचा या लोकांना विसर पडतोय. आणि आता इमिग्रंट्स म्हणजे एक वाईट, किंवा ते आपल्या नोकऱ्या घेत आहेत, किंवा ते आपल्या देशामध्ये कायदे मोडून येत आहेत, अशी एक हवा पसरली गेली आहे. ट्रम्पनी ही मुख्यतः हे जास्त पसरवलं त्यांच्या इलेक्शनमध्ये, आणि त्याचा त्यांना फायदा झाला की ज्या लोकांना हे खरोखरच असं वाटतं त्या लोकांनी ट्रम्पना आणलं, आणि त्या लोकांना खुश करण्यासाठी ट्रम्पनी हे सगळं सांगितलं होतं. मी असं जसं करेन असं ते म्हणाले. त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की मी 1 दिवसासाठी डिक्टेटर होईन, मी हुकुमशाह होईन. आता ते 120 दिवस हुकुमशाह झालेत. त्यांचा जो एक कल आहे, राजेशाहीकडे कल आहे, हुकुमशाहीकडे कल आहे. पण ते काही वेळेला म्हणतात की ते म्हणतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, कारण ते खरंच तसं करतात, आणि तसंच त्यांनी करून दाखवलं. असं आहे की आता गेल्या 2 दिवसामधली जी डेव्हलपमेंट आहे मोठी, गेल्या 120 दिवसातली माझ्या मते सगळ्यात मोठी जी डेव्हलपमेंट झाली ती एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यामधले संबंध एकदम बिघडून गेले, आणि आता मस्कने रामराम करायचं ठरवलं. होय. तर एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्याबद्दल काय सांगाल? तिथं लोकांना या दोघांबद्दल काय वाटतं, खास करून मस्कबद्दल? मस्कला त्यांनी अनलिमिटेड अधिकार दिले. खरं म्हणजे काही तो इलेक्टेड ऑफिशियल नाही आहे, त्याला काही सेनेटनं कन्फर्मेशन केलं नाही आहे. एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरला जसं कन्फर्म करतं सेनेट, तसं काही त्याला केलं नाही आहे. तेव्हा त्याला एवढे पॉवर देणं चुकीचं होतं, कायद्याच्या विरुद्ध होतं. तरीही ट्रम्पनी आपला अधिकार वापरून किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मस्कला एवढे अधिकार दिले. बरं, मस्क हा टेस्लाचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस, तो बिझनेसमन म्हणून चांगला आहे. अर्थातच त्यांनी टेस्ला ही कंपनी खूप चांगली केली. पण हे बघा, एखाद्याला असं वाटतं की जसं माझ्या कंपनीमध्ये मी काही निर्णय घेतो, जसं मी स्वतःच एंटरप्रेन्योर आहे, माझ्या कंपन्या होत्या, पण मी स्वतःच्या कंपनीमध्ये जसे निर्णय घेईन आणि काही बदल पटकन घडवून आणू शकेन, तसे ही सरकारी यंत्रणा प्रचंड ब्युरोक्रसी आहे, आणि ही याच्यामध्ये असे पटकन बदल नाही करता येतात. ते मस्कना समजलं नाही. ते आले आणि त्यांनी खूपच काही बदल केले विचार न करता. लोकांना काढून टाकलं. जे रोगराईवरती रिसर्च करत होते त्यांना काढून टाकलं. कॅन्सरचं रिसर्च करणारे लोक, सायंटिस्ट, त्यांना काढून टाकलं. मग त्यांना परत बोलवलं. असा खूप अंदाधुंदी झाली त्यांच्या काळामध्ये. त्यांच्यावर खूप टीका झाली, आणि मग ट्रम्पनं सुद्धा ते अवजड जड झालं ते मस्कना आणणं. मस्क यांचा बिझनेस खूप खाली गेला. का? कारण लोकांना ते लोकप्रिय त्यांच्यावरती त्यांचे जे खरे कस्टमर्स आहेत ते बरीचशी शिकलेली मंडळी, पुरोगामी मंडळी त्यांच्या कार्स घेतात, कारण त्या कारमुळे प्रदूषण होत नाही, त्या इलेक्ट्रिक कार्स आहेत. पण याच मंडळींना मस्कनं जे काम केलं ट्रम्पच्या हाताखाली ते आवडलं नाही. म्हणून आता टेस्लाच्या ज्या कार्स आहेत त्याचा रेव्हेन्यू, त्याचे सेल्स कमी झाले खूप. अच्छा. म्हणजे त्यांचा बिझनेस जवळजवळ 20-25% खाली आला. त्यांचं जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे टेस्लाचं, त्यांनी असा विचार केला की ट्रम्प इलॉन मस्कला CEO म्हणून त्याच्यावरून जागेवरून काढून टाकावं. तू तरी परत तरी ये आणि नीट तुझा नोकरी कर, नाहीतर तुला आम्ही काढून टाकू, अशी त्याला धमकी दिली. तेव्हा तो सर्वच दृष्टीनं कोंडीत आला. अच्छा, म्हणजे इकडे धंदाही गेला, इकडे आता ट्रम्पशी ते पदही गेलं. हो, आणि ट्रम्पला सुद्धा आता तो नको नासा झालाय, कारण तो आता पॉप्युलर नाहीये. त्यामुळे त्याचं कामही, त्याचा जो उपयोग होता ट्रम्पला तोही संपला. त्यानं जे काही गोष्टी केल्या त्या लोकांना नाही आवडल्या आणि त्याचा बिझनेस पडला. बरं, आता बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचा प्रश्न. इतकं सगळं अमेरिकेत होते, इथं त्याच्याबद्दलची अस्वस्थता आहे, पण तुमचा पक्ष ह्या सगळ्याबद्दल फार काही व्यक्त होताना दिसत नाही. तर म्हणजे इथं दिसत नाही आहे का प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेवढा तमाशा करायचा आहे तेवढा यांना करू दे आणि मग नंतर त्याच्यातनं ते बदनाम होतील, त्यांना होऊ दे, मग आपण त्याच्याकडे बघू, असं तुम्ही त्याच्याकडे बघताय का? तुमचा तिथं त्यांना स्थानिक पातळीवर विरोध तुम्ही करता आहात त्यांच्या सगळ्या वेडाचाराचा? करतोय ना. तर एक मुख्य ते काय करतायत की त्यांना श्रीमंतांना त्यांचा कर कमी करायचा आहे, टॅक्सेस कमी करायचे श्रीमंत. त्यांचं बिग ब्युटिफुल बिल जे आहे ते, त्याच्यामुळे श्रीमंतांचे टॅक्सेस कमी होत आहेत. बट आता पैसे आणायचे कुठून? तर मग ते काय करतायत की जी गरिबांच्या ज्या योजना आहेत, साधारण आता गरीब लोकांना न्यूट्रिशनल फूड विकत घेण्यासाठी म्हणून दर पर पर्सन $6 मिळतात.
पण इतकी प्रचंड प्रमाणात गरिबी आहे की त्या सर्व लोकांचा जो नंबर बघितला तर अमेरिकेचं जवळजवळ 20% बजेट त्याच्यामध्ये जातं किंवा या गरीब लोकांची हेल्थ केअर, त्यांना फुकट हेल्थ केअर द्यायची. तर या सगळ्याचे पैसे ते आता कमी करायचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांचं जे हे बिग ब्युटिफुल बिल त्यांनी जे आणलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये त्यांनी $1.5 ट्रिलियन वाचवायचा प्रयत्न त्यांचा आहे. पण ते घेऊन पैसे काय करतात, जे आमचं डेफिसिट आहे ते कमी करत नाही आहेत. ते पैसे घेऊन ते श्रीमंतांना कमी करतायत. म्हणून आमच्या पक्षानं त्यांच्या विरुद्ध खूप लढा दिला. म्हणून माझाच पक्ष मला म्हणतोय की आता तू ट्रम्पना इम्पीच करायसाठी गडबड करू नको, कारण आपल्याला या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांना गरिबांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा अधिकार नाही आहे, त्याचा प्रतिकार करू आपण. लोकांची हेल्थ केअर ते कमी करायचा प्रयत्न करतात, त्याचा प्रतिकार करू आपण. थोडासा दमाने घे, आता तू हे तुझं इम्पीचमेंट आणू नको, अगोदर त्यांना आपण हे करू. आता 1.5 वर्षात इलेक्शन परत होतील काँग्रेसच्या. त्याच्यामध्ये परत लोकांना थोडासा बायर्स रिमोर्स म्हणतात, थोडासा पश्चाताप झालाय ट्रम्पला निवडून देऊन, हे प्रोडक्ट घरी आणल्याचा. हो. त्यामुळं 10% रिपब्लिकन लोक सुद्धा वैतागली आहेत त्यांच्यावरती. त्यांनी जे म्हटलं होतं की मी महागाई कमी करेन, उलट त्यांच्या टॅरिफमुळे महागाई वाढली आहे. कारण ते म्हणताना असं म्हणतात की हे टॅरिफ मी परदेशांना लावतोय आणि त्यांना ही पनिशमेंट आहे. पण ॲक्च्युली काय होतं की तो माल येतो अमेरिकेत, तो जेव्हा माल येतो तेव्हा त्या मालावरती टॅरिफ द्यावी लागते. ती अमेरिकन बिझनेस लोकच देतात आणि मग ते काय ते पैसे स्वतःच्या खिशातून देत नाहीत, ते मग त्या अमेरिकन कन्झ्युमरची प्राइसेस वाढवतात जेवढी ते टॅरिफ आहे त्याच्यामुळे. त्यामुळे नुकसान झालं हे अमेरिकन लोकांचंच नुकसान झालं, किमती वाढल्या आणखीन त्यांच्या टॅरिफमुळे. तेव्हा या सगळ्या गोष्टीमुळे ते आता त्यांची लोकप्रियता कमी होतीये. आतापर्यंत बघा 120व्या दिवशी एका अध्यक्षाची लेव्हल म्हणजे पॉप्युलॅरिटी त्यांच्या एवढी कधीच कमी नव्हती. जवळजवळ गेल्या 70 वर्षात कुठल्याही अध्यक्षाची पॉप्युलॅरिटी इतकी कमी नाही आहे जेवढी त्यांची आहे. ठाणेदारजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने की साधारण 40 वर्षापूर्वी सगळ्या मराठी मुलांनी, महाराष्ट्रातल्या मुलांनी ते एक बिग अमेरिकन ड्रीम पाहिलं. आणि ज्याला भारतात, महाराष्ट्रात आपल्याकडे ब्रेन ड्रेन म्हटलं गेलं, पण मोठ्या प्रमाणात इंजिनियर झालेली हुशार मुलं अमेरिकेत गेली. मोठमोठ्या IT कंपन्या जेव्हा 25 वर्षापूर्वी म्हणजे 2000च्या आसपास घेत होते तेव्हा तर खूपच मोठ्या प्रमाणात गेले. पण आता ते अमेरिकन ड्रीम राहिलं नाहीये असं म्हणायचं का? मग अगदी ट्रम्पचे निर्णय असो की पुढे पण दुसराही कोणी अध्यक्ष आला तरी ते ड्रीम उरलं नाहीये भारतीय मुलांसाठी. आता तो प्रवास कायमचाच खडतर झालाय असं म्हणावं लागेल. पण 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक म्हणजे काय आहे की आज जर मी जसा मी 24 वर्षाचा असताना अमेरिकेत गेलो, आज जर मी 24 वर्षाचा असतो तर मी अमेरिकेत जाणार नाही. कारण आता भारतामध्ये तुम्ही स्टार्टअप बिझनेसेस करू शकता, जगामध्ये काही गोष्टी तुम्ही इथं भारतामध्ये राहून करू शकता. तेव्हा अमेरिकेत जाऊनच आपलं नशीब चांगलं केलं पाहिजे, अमेरिकन ड्रीम केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जी आता ही अँटी इमिग्रंट जी वेव्ह आता अमेरिकेमध्ये आली आहे, ही बरीचशी ट्रम्प यांच्यामुळे आलेली आहे. पण अमेरिका हा देश इमिग्रंट्सचा आहे. आमचे जे टेक्नॉलॉजीचे CEO आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये बरीचशी बाहेरून आलेली मंडळी, सायंटिस्ट, इंजिनियर्स आहेत आणि त्यांची आमच्या उद्योगाला जरुरी आहे. आणि त्या पिचाई वगैरे सारखे. हो. आणि तिथं जे गुगलचे एम्प्लॉईज म्हणा, मायक्रोसॉफ्टचे एम्प्लॉईज म्हणा, हे जे स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये, या बऱ्याचशा इमिग्रंट्सनी चालवलेल्या कंपन्या आहेत, इमिग्रंट्स एम्प्लॉई आहेत त्यांचे. तेव्हा अमेरिकेला इमिग्रंट्सवरती नेहमीच त्यांची जरुरी असणार आहे. सध्या ही जरी चुकीची कल्पना जरी असली तरीसुद्धा आणि 3.5 वर्षामध्ये नवा प्रेसिडेंट येईल, कदाचित तो डेमोक्रॅटिक असेल आणि विचारसुद्धा बदलेल. पण हे अमेरिकेच्या दृष्टीनं हानिकारक आहे. हे जे सध्या अँटी इमिग्रंट चाललं आहे याचं नुकसान अमेरिकेलाच आहे. म्हणजे नुसतंच हे भारतीय किंवा चायनीज किंवा आणि कुठल्या इमिग्रंट्सचं
पद्धतीनं म्हणत नाही आहे मी, अमेरिकेची ह्याच्यामध्ये हानी आहे. बरं, तुम्ही इतक्या जवळून बघता ट्रम्पना, ठीक आहे, चीन तर प्रतिस्पर्धी आहे, नक्की त्यांना कोणकोणत्या देशांबद्दल खूपच जास्त राग आहे, काय दिसतं तुम्हाला? मुख्य म्हणजे चीन बद्दल तो ते प्रतिस्पर्धी आहेत. भारताबद्दल ते प्रतिस्पर्धी म्हणून बघत नाहीत, पण चीनकडे जास्त हे न बघतात. त्यांना रशियाबद्दल प्रेम आहे. खरं म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कोल्ड वॉर हे इतक्या वर्षापासून चालू आहे, पण त्यांना रशिया, पुटिन, त्यांना डिक्टेटर्स आवडतात, त्यामुळे ते पुटिनबद्दल चांगलं बोलतात. नॉर्थ कोरियाचे किम आहेत, त्यांच्याबद्दल ते नेहमी चांगलं बोलतात. तर ते त्यांची जी हुकुमशहाकडं जी प्रवृत्ती आहे ती त्यातून दिसून येते. ठाणेकरजी एकूण तिथला भारतीय जो समाज आहे, अमेरिकेत राहणारा भारतीय मतदार आहेत, तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते साधारण कुठल्या बाजूनं होते? ते म्हणजे ट्रम्प म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनं त्यांचं कल राहिला का रिपब्लिकनच्या बाजूनं राहिला? आणि आत्ता त्यांची ट्रम्प यांच्याकडे बघण्याची भावना, भूमिका काय आहे? जसं तुम्ही म्हणालात, भारतामध्ये थोडासा लोकांचा कल, जो पूर्वी जे ट्रम्पबद्दल जे प्रेम होतं ते थोडं ओसरलं आहे, तोच प्रकार अमेरिकेतल्या भारतीयांचा आहे. जवळजवळ 70% भारतीयांनी ट्रम्प यांना सपोर्ट दिला तेव्हा. कारण एक म्हणजे काय, ट्रम्प आल्यामुळे इकॉनॉमी सुधारेल अशी एक कल्पना, की त्यांना इकॉनॉमी चांगली हँडल करता येते. ते स्वतः बिझनेसमन आहेत, त्यांना ही एक चुकीची किंवा गैरसमजत लोकांचा होता. त्यांनी आल्यानंतर इकॉनॉमी काही बरी झाली नाही, उलट त्यांच्या ट्रॅफिकमुळे अमेरिकेची इकॉनॉमी खाली गेली आणि जगाची इकॉनॉमी खाली गेली. त्यामुळे एक डिसअपॉइंटमेंट आली आहे. आणि नको त्या गोष्टीमध्ये, आता गल्फ ऑफ मेक्सिको आहे, त्याला गल्फ ऑफ अमेरिका करा, म्हणजे नको त्या गोष्टीवरती, पनामा कॅनलवरती अटॅक करा किंवा तो घ्या ताब्यात. कॅनडावरती आम्ही मिलिटरी हल्ला करू, त्यांना आमचं एकावर राज्य करू, अशा नको त्या गोष्टीमध्ये ते बोलत आहेत. जे करायला पाहिजे म्हणजे किमती कमी करायला पाहिजेत, इकॉनॉमी चांगली करायला पाहिजे, याच्याबद्दल बोलतच नाहीत, काही करत नाही आहेत. पण म्हणजे अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या सगळ्या इतिहासामध्ये इतका चक्रम अध्यक्ष यापूर्वी कधी झाला होता? झाला नाही, आणि इथून पुढं कधी होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. कारण त्यांना ते एक वेगळ्याच व्यक्तिमत्व आहे, ते थोडं नार्सिसिस्टिक, स्वतःबद्दलचा एक अत्यंत गर्व, एखाद्यावरती सूड घेणे प्रकार, सगळा हा बुलिंग प्रकार म्हणा, असा काही कुठल्या अध्यक्षावरती. आणि जेव्हा निर्णय घेतले जातात, हे टॅरिफसारखे निर्णय पुरेसा विचार न करता, आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे पैसे कमी करायचे किंवा त्यांना द्यायचे नाहीत. नेटो जी आहे युरोपियन, त्याच्यामध्ये अमेरिकेनं नेहमीच थोडासा जास्त भाग घेतला. एक अमेरिका ही ग्लोबल सिटिझन जी आहे, कारण ही महासत्ता आहे अमेरिका, आता राहिलेली ओनली सुपर पॉवर आहे, आणि त्यामुळे एक थोडी नैतिक जबाबदारी आहे अमेरिकेवरती, एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण जगातली रोगराई कमी करावी, जगामध्ये जे हंगर आहे, जो लोक भुकेनं मरत आहेत, त्यांना वाचवावं, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. कारण आपण बलाढ्य देश आहोत, आपली मोठी इकॉनॉमी आहे, तेव्हा अशा काही गोष्टी करणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. अशा रीतीनं अमेरिकेनं आतापर्यंत हे काम केलं आहे. पण त्यांचा जो पवित्र आहे अमेरिका फर्स्ट, हा थोडासा स्वार्थी, अमेरिकेचा स्वार्थ, अशा रीतीनं ते प्रत्येक गोष्टीकडे पाहतात. आणि त्यांच्या समर्थकांना मात्र हे अतिशय आवडलं आहे. त्यांना वाटतं की सर्व जग आपला गैरफायदा घेत आहे, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या इलेक्शनमध्ये या विषयावरती ते खूप बोलले, आणि आता ते सगळं ते करून दाखवत आहे. पण 2 टर्ममध्ये इतका फरक कसा पडला? म्हणजे आधीची टर्म त्यांची असेल हो, आणि आताची, म्हणजे जमीन आसमानचा फरक वाटतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आता जितकं ॲग्रेशन दिसतं इतरांबद्दल, इतर देशांबद्दल वगैरे, पहिल्या टर्ममध्ये कुठेतरी ते थोडंसं कमी वाटत होतं. हो, कारण आता त्यांना कसली भीती नाही आहे. ही त्यांची लास्ट टर्म आहे, यानंतर ते काही परत इलेक्शनला त्यांना उभा राहायचं नाही आहे. दुसरं म्हणजे त्यांना एक हाती सत्ता आहे, त्यामुळं, आणि त्यांना जी मधल्या 4 वर्षामध्ये 34 गुन्हे त्यांच्यावरती सिद्ध झाले होते, त्यामुळे त्यांना एक प्रकारचा राग आहे, एक सूड बुद्धी आहे.
आणि त्यातून त्यांचं हे आता सगळंचं वागणं जे आहे या 4 वर्षातलं ते वेगळं झालं आहे. त्यांच्यावरती 2दा गोळीचे हल्ले झाले. तर हे सगळं त्यांना खूप वाटतं की त्यांना त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे आणि त्यांना लोकांनी त्यांच्यावरती जे काही खटले भरले त्या सगळ्या लॉयर्सना, म्हणजे जे त्यांच्या विरुद्धचे जे लॉयर्स होते त्यांच्यावरती त्यांनी आता खूप बंधनं आणली आहेत. मग त्यांच्याशी निगोशिएट केलं, त्यांच्याकडून काही फायदे स्वतःसाठी करून घेतले. आता स्वतःची ती ट्रम्प मीम कॉईन आणली. ते अशा इतक्या काही गोष्टी, 400 मिलियनचं गिफ्ट घेतली, ते आकाशातलं राजवाडा. असं कुठल्याही अध्यक्षानं आतापर्यंत केलं नव्हतं. निक्सन जे होते त्यांनी ते वॉटरगेट केलं, आपल्याला ते सगळं माहिती आहे. पण असे गुन्हे इतर अध्यक्षांनी कधी इतके मोठे गुन्हे केले नाहीत. पण आता हे उघडपणे जे करप्शन होतं आहे, उघडपणे कायद्याचा भंग होतो आहे, उघडपणे ते त्यांची जी पॉवर आहे त्याचा गैरवापर करतायत, घटनाला मान्य नाही करत, कोर्टाची सुद्धा ते ऐकत नाही आहेत. ही सगळं जे प्रकार जो आहे तो सगळा या गेल्या 4 वर्षातला त्यांचा सूड काढायचा त्यांचा राग हे दिसतंय. आणि आता त्यांना कसली बंधनं उरली नाही आहेत. सर, 2 प्रश्न आहेत की हो. 15-20 दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती होती. सुरुवातीला अमेरिका खूप रिलेक्टंट होती, आमचा काही संबंध नाही या नोटवर होती. आणि अचानक एक दिवस ट्रम्प सोशल मीडियावरती 2 देशांमधली शस्त्रसंधी 3ऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष जाहीर करतो. त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? आणि पाकिस्तानकडून एक संभ्रम जगभरात पोहोचवला गेला की शस्त्रसंधीची जी काही रिक्वेस्ट होती ती आम्ही केली नव्हती, ती भारतानं केली होती. नेमकं काय घडलं होतं? अर्थात मला खूप काही माहिती नाही आहे, आतली काही माहिती नाही आहे. पण भारत आणि पाकिस्तान हे 2 देश केपेबल आहेत त्यांचे प्रश्न सोडवायला. आणि आत्तापर्यंत बायलॅटरल डिस्कशनमधून त्यांनी आपले प्रश्न सोडवले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्ताननंच भारताकडे 2दा विनंती केली होती की तुम्ही हे सगळं बंद करा, आमच्यावरचे हे हल्ले किंवा अटॅक्स जे काय आहेत ते बंद करा असं सांगितलं होतं. त्यामुळं 3ऱ्या देशानं मध्यस्थी करायची जरुरी नव्हती. भारतानं काही याची याचना केली नव्हती, पाकिस्ताननं सुद्धा ही याचना केली नव्हती. त्यामुळं अचानकपणे त्यांनी जेव्हा हे अनाऊन्स केलं की आम्हीच मध्यस्थी केली आहे, तेव्हा ह्याच्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. आणि भारतामध्ये सुद्धा सांगितलं गेलं की ही 2 देशाच्या लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. तेव्हा ट्रम्पनी हे का जाहीर केलं हे अजूनही कुणाला समजत नाही आहे. ठाणेदारजी, ज्यावेळी तुम्ही अमेरिकेमधून जगाकडे पाहता, एका महासत्तेसोबत तुम्ही काम करता आहात, तिथून ज्यावेळी तुम्ही भारताकडे पाहता, आजच्या भारताकडे, त्यावेळीचे वेगवेगळे मुद्दे आहेत. अगदी सामाजिक सलोखा असेल, धार्मिक सलोखा असेल किंवा आर्थिक प्रगती असेल. तर अमेरिकेतून भारताकडे बघताना आजच्या भारताचे काय प्लस आणि मायनस पॉईंट्स तुम्हाला दिसतात तिथून पाहताना? बघा, पूर्वीच्या काळी भारताकडं फारसं आदरानं पाहिलं नाही जायचं. पण आता जशी भारत इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होती आहे, 4थी महासत्ता आहे इकॉनॉमिक लवकरच 3री महासत्ता होईल भारत. याच्याकडे म्हणजे अमेरिका हा व्यापारी देश आहे, त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक स्ट्रेंथ जी आहे त्याबद्दल खूप आदर आहे. त्यासाठी भारतासाठी अमेरिकेला आदर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की चायना खूप ॲग्रेसिव्ह आहे. त्यांचं जे ॲग्रेशन सध्या चालू आहे त्याला कुठंतरी अमेरिकेला शह द्यायला काहीतरी करावं लागतं आहे. आणि त्यासाठी भारताशी चांगले संबंध असणं अमेरिकेला जरुरी आहे. भारताबरोबर चांगले संबंध, व्यापारी संबंध, देवाणघेवाण जर असेल तर ती चायनाला त्यांना थोडासा शह द्यायला उपयोग होईल. त्यासाठी ते भारताकडे बघतायत. पण त्याच्यामध्ये ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट जे हे धोरण आहे त्यामुळं इतकं प्रेम भारताबद्दल दिसत नाही. त्याचं कारण ते आहे कारण त्यांच्या समर्थकांना अमेरिकेनं कुणापुढं झुकू नये आणि कुणाकडून अमेरिकेचा कोणी फायदा घेऊ नये अशा रीतीनं ट्रम्प स्वतः दक्ष आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांना ते आवडतं. नाही, पण आता ट्रम्प
ट्रम्पनी जे काही आपल्या भोवती मंडळी गोळा केली त्यात खूप भारतीय आहेत. म्हणजे भारतीय वंशाची बऱ्याच जणांना त्यांनी खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यामुळे भारतामध्ये ट्रम्पांच्याबद्दलचं जे काही प्रेम होतं ते आणखीन ओसंडून व्हायला लागलं. पण आता बघतो की आपण म्हणजे आता ते व्हिसा वगैरे आपण मगाशी बोललो त्याबद्दल. आता त्यांनी लागोपाठ 2 दिवस त्यांनी ॲपलच्या लोकांना दम दिला. टिम कुकला त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतातलं ते बंद करा, नाही तर 25% आम्ही ॲडिशनल टॅक्स लो. तर त्यांच्या बोलण्यामध्ये जेव्हा काही कारवाईचे काही त्यांना संकेत द्यायचे असतात तेव्हा वेळोवेळी भारत देश म्हणून त्यात येतो. तर म्हणजे भारताविषयी त्यांचं प्रेम कमी झालं आहे का, हा फक्त त्यांना दिखावा करण्यासाठी आपल्या समर्थकांना ते तसं करतायत? बघा, शेवटी हा व्यापारी देशाचा एक व्यवहार आहे. हा त्याच्यामध्ये तसं काही प्रेम तसं नव्हतंच कधी. हा नुसता व्यवहार आहे. त्यांना असं वाटतं म्हणजे अगली बार ट्रम्प सरकार हा त्यांनी स्वतःच्या फायद्याचा म्हणून त्याच्याकडे बघितलं फक्त. हां, ती वेगळी गोष्ट होती. पण आता बघा ना, नेहरूंच्या काळापासून जी नॉन अलाइनमेंट पोझिशन भारतानं घेतली आहे, दोन्हीकडे भारताचे पाय आहेत, एका सोव्हिएत युनियन आणि इकडं अमेरिका. तेव्हा अशी अमेरिकेकडे 100% लॉयल्टी भारताची कधी नव्हतीच. आणि भारतानं अमेरिकेला काय हवं आहे की भारतानं त्यांच्याकडे 100% लॉयल्टी असावी. त्यांनी शस्त्र विकत घेताना त्यांनी फक्त अमेरिकेकडून घ्यावीत, रशियाकडून घेऊ नये. आजही जास्तीत जास्त शस्त्र भारत रशियाकडून घेतो, ते अमेरिकेला खपत नाही. आणि त्यासाठी जोपर्यंत अमेरिकेची लॉयल्टी त्यांना नाही आहे तोपर्यंत त्यांचं ते खरं प्रेम भारताबद्दल त्यांना जास्त आपुलकी नाही वाटणार. सर, तुम्ही मगाशीपासून 2 वेळा म्हणालात की अमेरिका हा व्यापारी देश आहे. जे टॅरिफ वॉर सुरू झालं त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये द्विराष्ट्रीय करार व्हायला सुरुवात झाली, जसा की भारत आणि ब्रिटनमध्ये झाला. म्हणजे ब्रेक्झिट नंतरचा ब्रिटननं केलेला सगळ्यात मोठा व्यापारी करार हा भारतासोबत होता. जर असे द्विराष्ट्रीय करार सातत्यानं व्हायला लागले, त्यांना जर प्रोत्साहन मिळालं, तर त्याचा अमेरिकेच्या व्यापारावर काय आणि कसा परिणाम होईल? शेवटी ते हानिकारकच होईल अमेरिकेला. त्या टॅरिफमुळं खरं म्हटलं तर सर्वसामान्य जनतेचं नुकसान आहे. त्याच्या प्राइसेस वाढत आहेत. फक्त हा एक प्रॉपगँडा आहे त्यांचा की इतर देश आपला फायदा घेत आहेत म्हणून. आणि ते काही प्रमाणात सत्य असेल सुद्धा. तर त्या ज्या गोष्टी आहेत या वाटाघाटीनं सोडवल्या पाहिजेत. असं एकतर्फी टॅरिफ लावून या गोष्टी सुधारणार नाहीत. जर खरोखरच अन्याय असेल, खरोखरच एखाद्या देशानं अमेरिकेचा गैरफायदा घेतला असेल, आणि तशी शक्यता असेल, नक्कीच मी नाही म्हणणार नाही, पण तशी जर शक्यता असेल तर त्या 2 देशांनी बसून वाटाघाटी करून हे प्रश्न सोडवायला पाहिजेत. पण ट्रम्प यांनी जो एकतर्फी टॅरिफचे निर्णय घेतलेत त्यानं कुणाचंच भलं नाही झालं. मग त्यांनी ते लादले, मग ते काढून घेतले, त्याच्यावर स्थगिती आणली. इतकी जी अनसर्टन्टी आहे त्यामुळे स्टॉक मार्केट्स पण सुद्धा खाली गेली बरीचशी. हे सगळं झालं कारण याचा का विचार करून करायच्या या गोष्टी आहेत. अशी टॅरिफचं जो एक हे टूल आहे ते जबाबदारीनं वापरलं पाहिजे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये मानवी हक्क, लोकशाही आणि बऱ्याच गोष्टींना, स्वातंत्र्यासारख्या गोष्टींना भर दिला जातो. पण बऱ्याचदा राष्ट्रीय हितासाठी अमेरिका याच मूल्यांना बाजूला ठेवतो. मग व्हॅल्यू बेस्ड डिप्लोमसी आणि रिअल पॉलिटिक्स यांमध्ये समतोल साधला जाऊ शकतो का? काय वाटतं? जगभर मानवी हक्कांना म्हणजे ह्युमन राईट्सना प्राधान्य दिलं पाहिजे असं अमेरिकेचं मत आहे. अमेरिकेमध्ये हे प्रामुख्यानं केलं जातं. त्याच्यामध्ये कधीकधी व्यापार हा जो आहे अमेरिकेचा, मी ज्याला अमेरिकेला व्यापारी देश म्हणतो, तर कधीकधी हे इकॉनॉमिक इंटरेस्ट आड येतात. म्हणजे अमेरिकेनं कधी इराणच्या शहांना सपोर्ट केला होता. अशाच प्रत्येक वेळेला अमेरिकेनं लोकशाहीला सपोर्ट केला आहे असं झालं नाही आहे हिस्ट्रीमध्ये बघितलं तर. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी या लॉयल्टीच्या गोष्टी आहेत. एखाद्या देशाचं अमेरिकेबरोबरचं नातं कधीकधी बघितलं गेलं जातं. अमेरिकेबरोबर केलेला व्यापार बघितला जातो आणि कधीकधी या काही गोष्टीकडं दुर्लक्ष होतं.
सर, आपण ट्रम्प बद्दल, इलॉन मस्क बद्दल बोलतोय, पण तुम्ही सुद्धा नुकतेच दुसरं इलेक्शन्स तुमचं जे झालं ते जिंकले, दुसऱ्यांदा खासदार झाले, तर ते दुसऱ्यांदा खासदार होण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यापेक्षा दुसरं इलेक्शन वेगळं होतं का तुमच्यासाठी? काय पद्धतीने लढलं गेलं इलेक्शन? तुमचा अनुभव काय होता ते ऐकायला आवडेल आम्हाला. हो. माझा जो मतदारसंघ आहे हा मिशिगन राज्याचा एक मी रेप्रेझेंटेटिव्ह आहे. 13 रेप्रेझेंटेटिव्हमधला एक. मिशिगन या राज्यातला पहिलाच भारतीय वंशाचा असा काँग्रेसमन मी आहे. यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठं गाव, शहर म्हणजे डिट्रॉईट. तर माझ्या मतदारसंघात जवळजवळ 25% लोक गरिबीच्या रेषेवरती किंवा रेषेच्या खाली आहेत. त्यांना हेल्थचे इश्यूज आहेत, दारिद्र्य आहे, आणि बरेच वेळा त्यांचं पाणी काटलं जातं कारण ते पाण्याचं बिल भरू शकत नाहीत, बँकेचे हप्ते भरत नाहीत म्हणून बँक त्यांच्या घरं काढून घेते. तुम्हाला इथल्यासारखंच वाटत असेल. हो, बघा ना, म्हणजे जसं आपल्याला वाटतं की अमेरिका हा खूप बलाढ्य देश आहे, श्रीमंत देश आहे, पण तिथंसुद्धा 10-15% लोक गरिबीमध्ये आहेत. तर त्यासाठी काही करणं काम मी खूप काही गोष्टी तिथं केल्या. बरेचसे केंद्रातून पैसे आणले, बऱ्याचशा योजना काढल्या माझ्या मतदारसंघामध्ये. आमच्याकडे पाण्याचे सुद्धा पाईप्स जे आहेत त्याच्यामध्ये लेड पॉयझनिंग खूप आहे, त्यामुळं लहान मुलांना त्याचं लेड पॉयझनिंग होतं, त्याच्यामुळं त्यांच्यावरती मेंटल हेल्थचे इफेक्ट्स येतात. त्यासाठी हे लेड पाईप्स सगळे काढून टाकून नवीन पाईप्स बसवण्यासाठी मी केंद्रातून माझ्या मतदारसंघासाठी पैसे आणले. कोविडच्या वेळचं आमच्याकडे खूप लोक मरण पावली कारण चांगली हेल्थ केअर नव्हती या लोकांना म्हणून. अशा बऱ्याचशा गोष्टी. तिथं आमच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाही, त्यामुळं बरेच लोकांना कामाला जाण्यासाठी कठीण जातं. शाळा ची क्वालिटी चांगली नाही आहे. नवीन शाळा बांधण्यासाठी मी पैसे आणले. मेंटल हेल्थसाठी जागा, पुरेशी बेड्स अवेलेबल नव्हती. लहान मुलांना जेव्हा मेंटल हेल्थ, सायकियाट्रिक हेल्पची जरुरी असते तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे बेड्स नव्हते, त्यासाठी मी पैसे आणले. अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्या माझ्या पहिल्या 2 वर्षामध्ये. त्यामुळं आता लोकांना समजले की मी काय करू शकतो, काय काम करू शकतो. तेव्हा माझ्याकडे फक्त एक बाहेरून आलेला माणूस असं आता ते बघत नाही आहेत. एक म्हणजे चांगला काम करणारा असा समजला जातो. मी बऱ्याच ठिकाणी जातो, लोकांना मतदारसंघामध्ये मी दिसतो, बरेचदा असतो, मी लोकांशी बोलतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळं माझी दुसरी इलेक्शन जी होती 2024मध्ये ती जास्त सोपी गेली. पहिली इलेक्शन मी 28% जिंकलो होतो, दुसरी इलेक्शन 56% जिंकलो. हो, आणि आता 2च वर्षात म्हणजे 1.5 वर्षात परत एक इलेक्शन येईल 2026मध्ये. तेव्हा परत मला माझे मतदार वॉशिंग्टन DC मध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवतील अशी माझी आशा आहे. पण ठाणेदारजी, हे तुमच्याकडे जी इलेक्शन दर 2 वर्षांनी होती काँग्रेससाठीची, म्हणजे खासदार म्हणून जी निवडणूक होती, तर म्हणजे त्या निवडणुकीच्या त्या म्हणजे त्या चक्रातून बाहेर पडायला अवसरच नसेल मिळत की तुम्ही झालात, जरा काम केलं, जरा स्थिरावलात की परत पुढच्या निवडणुकीची वेळ. आता तुम्हाला कधी आहे तुमची पुढची इलेक्शन? माझी पुढची इलेक्शन आता ऑगस्ट 26 मध्ये. म्हणजे आता सव्वा वर्षच उरलं जेमतेम. तर आता तुम्हाला ते वेध लागले असतील निवडणुकीचे. म्हणजे 8 महिन्यांपूर्वी 10 महिन्यांपूर्वी तुम्ही निवडून आलात आणि आता परत पुढच्या निवडणुकीचे वेध. तर हे दर 2 वर्षांनी निवडणुका घेण्याच्या मागची काय अमेरिकेमध्ये जेव्हा झाले तेव्हा भूमिका, भावना होती? की प्रत्येक वेळेला लोकांना एक संधी मिळावी. दर 2 वर्षाला ही जी 435 खासदार आहेत या सगळ्या लोकांना परत पाठवायचं का नाही, तर लोकांना जो अधिकार आहे इलेक्शनचा म्हणून हे चालू असतं. आणि त्यासाठी मग खासदारसुद्धा दक्ष राहतात, काम करत राहतात, ते सुस्त नाही होत. तर तेव्हा असे पद्धतीनं तुम्ही किती तिसऱ्या वेळेसाठी किती आशावादी आहात? मी खूप आशावादी आहे, कारण मी खूप चांगलं काम केलं आहे. जवळजवळ $30 मिलियन योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये केल्या आहेत आणि मी खूप काम करतो. आणि मी राजकारणात आलो ते काही श्रीमंत होण्यासाठी नाही आलो. मी श्रीमंत होतो राजकारणात, त्यानंतर मी राजकारणात आलो. श्री सर, एक वेगळा प्रश्न विचारतो. जसं भारताचं जर राजकारण आपण बघितलं तर आज जो कोणी लोकप्रतिनिधी असेल, खासदार असेल, आमदार असेल, सकाळी नाश्ता एका पक्षासोबत करतो, दुपारचं जेवण दुसऱ्या पक्षासोबत करतो, रात्रीचं डिनर
डायरेक्ट सत्तेतच करतो. तर मग अमेरिकेमध्ये सुद्धा असे खासदार पळवणं असेल किंवा आमदार पळवणं असेल, अशा काही घटना घडल्यात का तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा तुम्ही जवळून पाहिल्या असतील अशा? असं काही होतं ते जास्त अपवाद म्हणून होतं. जास्त सहसा कोणी पक्ष बदलत नाही. जेव्हा एखादा काँग्रेसमधला मेंबर पक्ष बदलतो ती अशी क्वचितच घटना होते. म्हणजे 10 वर्षामध्ये एखाद दुसरा कोणीतरी असं करेल. जे असं रोज नाही होत, नेहमी प्रत्येक इलेक्शनला नाही होत. लोक त्यांच्या पक्षाची लॉयल्टी आहे, त्यांना त्यांचे विचार आहेत. कारण 2 पक्षामध्ये इतके भिन्न विचार आहेत. एक अतिशय उजव्या बाजूचा पक्ष, दुसरा डाव्या बाजूचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये सोशल इश्यूजवरती इतके मतभेद आहेत की सहजपणे कोणीही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, कारण विचारामध्ये खूप मोठा फरक आहे. माझा एक प्रश्न असा आहे, सध्या भारताचा आशिया खंडातला एक महत्त्वाचा देश आणि एक महत्त्वाची महासत्ता म्हणून उदय होतोय. कुठेतरी आपण स्टँड करतोय. जरी अमेरिका चीनला प्रतिस्पर्धी समजत असेल, परंतु भारताबद्दल सुद्धा थोडासा आकस आहेच, जो सतत आपल्याला दिसून येतोय. नेमकं इंडिया US रिलेशनमध्ये मिसअंडरस्टँडिंग्स कुठे आहेत, नेमके डिप्लोमॅटिक गॅप सध्या कुठे आहेत, आणि पुढच्या काही वर्षांमध्ये नेमके असे काय महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात की ज्यामुळे एकतर आपल्या व्यापार संधी वाढतील किंवा मग आपल्यातला गॅप आणखी वाढू शकेल? एक बघा की भारताचे ज्या व्यापार म्हणजे ट्रेड पॉलिसीज आहेत त्या अमेरिकेला असं वाटतं की त्या अनफेअर आहेत. त्या अमेरिकेचा म्हणजे चांगुलपणाचा फायदा घेतं भारत, असं एक दुसरं म्हणजे अमेरिका भारत अमेरिकेकडून शस्त्र विकत घेत नाही जेवढी घ्यायला पाहिजेत तशी. अजूनही त्यांचं रशियावरती जास्त व्यापार त्यांचा होतो. तिसरी गोष्ट, आता युक्रेनसारखे सिच्युएशन, जेव्हा रशियाच्या पुटिननी एका डेमोक्रेसी असलेल्या देशावरती आक्रमण केलं तेव्हा भारतानं लगेच त्याचा विरोध नाही केला, त्यासाठी खूप वेळ लागला. अशा काही अमेरिकेची सुद्धा त्यांच्याकडे काही कंप्लेंट्स आहेत भारताबद्दल. तर भारताचं जे नातं अमेरिकेशी जर चांगलं व्हायचं असेल तर अमेरिकेची अशी एक अपेक्षा आहे की भारतानं अमेरिकेबरोबर जास्त व्यापार करावा, रशियाबरोबर त्यांचे संबंध कमी असावेत, कारण ती लोकशाही नाही आहे, तिथं हुकुमशाही आहे आणि त्यांच्याबरोबरचे संबंध कमी असावेत. आणि त्यांनी जसं इस्रायल आहे अमेरिकेचा एक चांगला मित्र देश आहे, असा मित्र देश भारत व्हावा अशी अमेरिकन सरकारची अपेक्षा आहे. ठाणेदारजी, गेल्या वर्षी राहुल गांधी आले होते अमेरिकेला सप्टेंबरमध्ये, आणि त्यावेळेला त्यांचा तो दौरा फार कॉन्ट्राव्हर्शियल झाला. आणि त्याचं कारण त्यांनी त्यांचे बर्नी सँडर्सच्या बरोबर असलेले संबंध किंवा इल्हान ओमरच्या बरोबरचे असलेले भेटी याच्यामुळे झाले. तर जेव्हा ती कॉन्ट्राव्हर्सी झाली तेव्हा जे फोटो आले त्यात राहुल गांधींच्या बरोबर इल्हान ओमर तर होत्याच, पण तुम्ही पण त्या फोटोमध्ये होता. आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. तर ही काय भानगड आहे, ही कोण आहे इल्हान ओमर, आणि ही इतकी जी सगळी कॉन्ट्राव्हर्सी झाली, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? हे बघा, मला त्या भेटीला बोलवलं गेलं. जसं जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदीजी आले अमेरिकेत तेव्हाही त्यांनी मला त्यांच्या भेटीला बोललं होतं. मोदींच्या बरोबर मी 1 तासभर बसून चर्चा केली. जेव्हा मोदींनी आमच्या संयुक्त संसदेमध्ये भाषण केलं तेव्हा त्यांना एस्कॉर्ट करायचा मान मला मिळाला होता. त्यांच्याबरोबर मोदींना मी आमच्या सभागृहात आणलं. तसंच राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत येत होते तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही याल का, तर मी हो म्हटलं. कारण आम्हाला बघा, अमेरिकेचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही भारताकडे जेव्हा पाहतो तेव्हा भारताच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडून दिलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम करू. भारतात कुठल्या पक्षाचा आम्हाला काही संबंध नाही, आम्ही कुठल्या पक्षाचा पाठपुरावा करत नाही. ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि भारताची जनता समक्ष आहे, म्हणजे केपेबल आहे त्यांचा नेता निवडायचा. ते जो नेता निवडतील, ज्याला ते पंतप्रधान करतील, त्यांच्याबरोबर आम्ही काम करू. तेव्हा आम्ही कुणाला कुठला प्रेफरन्स दाखवत नाही. अमेरिकेला फक्त जे नेते आहेत जनतेनं निवडून दिलेले भारतीय, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. तो झाला पहिला भाग. हो. दुसरा भाग इल्हान ओमरच्या बद्दलचा आहे
की त्या तुमच्याच पक्षाच्या आहेत. हो. तुमच्यापासून मध्ये एक राज्य गेलं की पलीकडून त्या निवडून येतात. हो. त्यांच्याबद्दलच्या त्यांची विधानं, त्यांचं बऱ्याचदा भारत विरोधी अशा भूमिका आहेत. तुमचं त्यांच्याबद्दलचं काय मत आहे? हे बघा, ज्याची ज्याची मतं आहेत ती मतं त्यांनी मांडायची. जे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतो आम्ही, ते सर्वांनाच आहे. आणि जरी माझ्या पक्षातले जरी लोक असले तरी त्या सगळ्यांची मतं जी आहेत त्याच्याशी मी काही सहमत असेलच असं नाही. आणि प्रत्येकांची ही विचारधारणा आहे वेगवेगळी. त्या तशा त्यांची ते काही मतं असतील. तुमची म्हणजे त्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल तुम्हाला, म्हणजे ते राहुल गांधींनी त्यांना भेटायला नको होतं असं वाटतं का ठीक आहे हरकत नाही भेटला तरी? त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. अरे तुम्ही एकदम झाला तुम्ही अमेरिकेचं नाही, तुम्ही आमच्याच राजकारण्यासारखं बोलता. पण एकूण म्हणजे काही तिथले राजकारणी भारताच्या बद्दल त्यांच्या भूमिका फार कायमच आक्षेपार्ह वाटतील भारताला अशा पद्धतीच्या आहेत. पण म्हणजे ते बाजूला ठेवू आपण. तुम्ही मोदींनाही भेटलेले आहात, राहुल गांधींनाही भेटलेले आहात. ह्या दोन व्यक्तिमत्वांबद्दल तुमचं वैयक्तिक मतं दोघांच्या बद्दलची काय झाली? तुम्हाला दोघांच्याही बरोबर अमेरिकेत राहून अमेरिकेच्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली. हो. जी बोलायचा आम्ही जेव्हा बोललो ते जास्त बोलणं अमेरिकेचे आणि भारताचे संबंध कसे दृढ करायचे या विषयावरती आमचं जास्त बोलणं होतं. अंतर्गत तशी काही त्यांच्या पक्षाबद्दलचं बोलणं नव्हतंच हे. आणि जे काही होतं ते आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवा, कारण या दोन महत्त्वाच्या महासत्ता आहेत. एक बलाढ्य लोकशाही आहे, एक सर्वात मोठी लोकशाही आहे, आणि आपण एकत्र काम केलं पाहिजे याच्यावरती जास्त भर होता. पर्सनॅलिटीवरती आम्ही फारसं महत्त्व दिलं नाही, पण एक दोन देशामधले संबंध चांगले असावेत अशा रीतीनं मी काम केलं. शेवटी बघा, मी अमेरिकेतला एक प्रतिनिधी आहे. 7.5 लाख अमेरिकन लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो. तेव्हा माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे की त्यांची सेवा करायची, त्यांचं जीवन जास्त सुखमय करायचं, ह्यासाठी मी झगडतोय. बाकी भारताबद्दल जरी मी भारतीय मूळचा असलो तरीसुद्धा माझा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कोणी भारतीय लोक नाही आहेत. त्यामुळं माझ्या जे 7.5 लाख अमेरिकन मतदार आहेत त्यांच्यासाठी मात्र मी काम करत असतो सारखं. पण आपण म्हणजे तुम्ही राहता अमेरिकेत, तुमचा जन्म, तुमचं सगळं ओरिजिन हे इथं आहे. जेव्हा तिथं काम करताना भारताच्या संबंधीचं जेव्हा काही विषय येतो तेव्हा आपोआपच म्हणजे सहानुभूतीचा सगळा जो काही ओघ आहे तो भारताच्या बाजूनं जातो असं होतं? असं काही नाही आहे. आता ट्रम्पच्या पार्टीमध्ये जे भारतीय लोक आहेत त्यांची मतं ट्रम्प सारखीच आहेत. आमच्या पक्षामध्ये काही भारतीय लोक आहेत, त्यांच्यामध्ये काही मतभेद पण आहेत. तेव्हा नुसतं भारतीय वंशाचे आहात म्हणून तुम्ही प्रो इंडिया असाल असं काही म्हणता नाही येत. त्यामुळे सुरुवातीला जसं वाटलं लोकांना की ट्रम्पनं काही भारतीय वंशाचे लोक त्याच्या कॅबिनेटमध्ये घेतलेत म्हणजे त्यांचं धोरण प्रो इंडिया असेल, पण तसं काही झालं नाही. त्याचं कारणच असं आहे की त्यांना भारतीय म्हणून त्यांनी ट्रम्पनं नाही घेतलं नव्हतं. त्यांची जी विचारसारणी आहे त्यांच्याशी मिळती जुळती आहे म्हणून त्या लोकांना त्यांनी कॅबिनेटमध्ये किंवा चांगल्या जागा दिल्या. तेव्हा थोडासा मला वाटतं लोकांचाही सुद्धा गैरसमज झाला असेल, त्यामुळे सुद्धा त्यांचं काही डिसअपॉइंटमेंट झाली असेल तर ती त्याच्यामुळे असेल. आता म्हणजे आता काय एकदा तुम्ही मोदी आणखीन राहुल गांधी यांना भेटल्यानंतर आता तुम्हाला भारतातले असे कोणी पॉलिटिशियन्स किंवा इतर क्षेत्रामधले लोक आहेत की ज्यांना भेटावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे फक्त राजकारणच नाही, एरवी असं कोणी आहेत व्यक्ती की ज्यांना भेटावं, ज्यांच्याशी चर्चा करावी, ज्यांना समजून घ्यावं असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही नेहमीच कुणाला जर आमच्याकडे यायचं असेल, कोणी बोलायचं असेल या आपल्या नात्याबद्दल भारत आणि तर आम्ही नेहमीच त्यांना वेलकम करू. भारत एक महत्त्वाचा देश आहे आणि त्याच्याशी संबंध चांगले ठेवणं ही नक्कीच आम्हाला प्रेफरन्स आहे.
पण मी स्वतः 45 वर्ष 46 वर्ष आता अमेरिकेत आहे. जवळजवळ 40 वर्ष मी अमेरिकेचा नागरिक आहे. त्यामुळं मी जरी मराठी चांगलं बोलतो असलो तरी सुद्धा मी तसा अमेरिकन खासदार आहे आणि अमेरिकेचे साठीच मी काम करतो तिथे. पण मला आज कळलं, म्हणजे मला आतापर्यंत तर आम्ही तुम्हाला बेळगावचे समजत होतो, म्हणजे बेळगाव आपलाच आहे याच्याबद्दल काही शंका नाही. पण आता आज आम्हाला, म्हणजे आज मला कळलं की तुमचं गाव तर सांगलीमध्ये डिग्रज आहे. ते सांगलीतल्या लोकांनाही माहिती नाहीये. तर तुम्ही कधी डिग्रजला, सांगलीला तुमचं जाणं येणं असं काही झालं नाही? हो, नक्की जातोच ना मी. आणि आपण म्हणतो ना, सांगलीची माणसं चांगली. आपण सांगलीचे आहोत दोघंही. पण तुमचं मग आता म्हणजे सांगलीमध्ये, डिग्रजमध्ये आता काही आहे? काही थोडे नातेवाईक आहेत. गणपतीच्या देवळाच्या जवळ माझ्या आजोबांचं तांदळाचं दुकान होतं, तेव्हा सांगलीबद्दलचे चांगले भावना आहेत. माझी आई कोल्हापूरची आणि मग मी बेळगावचा राहिलेलो, त्यामुळं तो बेळगाव, सांगली, कोल्हापूर, नरसोबावाडी, इचलकरंजी, ती सगळी जी एरिया आहे तिथं आमचे नातेवाईक खूप आहेत आणि तिथं जाणं येणं होतं. आलो की मी तिकडे जातो त्या भागामध्ये. तुम्ही जेव्हा येता इथं, म्हणजे ह्या खेपेला तर तुमची अगदी शॉर्ट व्हिजिट आहे, 5-6 दिवसांची, पण जेव्हा येता तेव्हा इथल्या, म्हणजे तुमच्या मराठीवरून तर ॲक्च्युली असं नाही वाटत की तुम्ही 45 वर्ष महाराष्ट्रापासून लांब आहात. आम्ही असा अनुभव घेतो की लोक म्हणजे इथून गेले की 2 महिन्यांनी जरी परत आले तरी त्यांचं बोलणं एकदम आंगलाळलेलं झालेलं असतं आणि ते जीभ वेळावत बोलतात. तुम्ही इतकं छान मराठी इतक्या वर्षांनंतरही बोलताय, खरंच खूप आनंदाची आणि कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण इथं येता तेव्हा मग तुम्ही मराठी संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गोष्टी ज्या आहेत, मग ते गाणं असेल, संगीत असेल, नाटक असेल, इथं या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांचं तुमचं काही इंटरॅक्शन होतं? तुम्हाला इथल्या त्या विश्वाबद्दल काही आहे कल्पना? तुमच्या भेटीगाठी होतात? नक्कीच नक्कीच. बघा, मी गेली जवळजवळ 20-25 वर्ष अमेरिकेत जे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे, जे मराठी संस्कृती जपतं तिथं, त्यांची अधिवेशनं असतात दर 2 वर्षांनी. इथून आम्ही कलाकार, मराठी कलाकार तिथं येतात आणि माझ्या घरीसुद्धा गाण्याचे कार्यक्रम होतात. हृदयनाथ मंगेशकरांचे कार्यक्रम झालेत, सलील कुलकर्णींचे कार्यक्रम झालेत. जवळजवळ सर्व प्रकारचे जे काही आपले कलाकार इथं आहेत त्यांचे कार्यक्रम माझ्या घरी व्हायचे. आता मी खूप बिझी आहे, आता पॉलिटिक्समध्ये असल्यामुळं ते बरंचसं होत नाही. पण पहिल्यापासूनच मला आपल्या मराठी माणसाला नाटकाचं प्रेम आहे, संगीताची आवड आहे, हे सगळं माझ्यातही आहे. आणि ते मी बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे मी काम केलं त्याच्यातून ही अमेरिकेमध्ये मराठी संस्कृती जपली आणि त्या जपण्यासाठी खूप काही केलं. त्यामुळं मी हे करतच राहिलो आणि जेव्हा इथं येतो तेव्हासुद्धा मी जेवढं शक्य असेल तेवढं भाग घेतो. तिथं मी मराठी नाटकं आता येतात आमच्याकडे, तेव्हा मी ती आवर्जून बघतो जेव्हा शक्य असेल तेवढं. त्यामुळं एका बाजूला राजकारण, अमेरिकन राजकारण, आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाचं नाटकाबद्दलचं प्रेम, गाण्याबद्दलचं प्रेम. जेव्हा आशाबाई भोसले आमच्याकडे आल्या होत्या त्यांना सगळीकडे मी घेऊन गेलो, त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांनी माझं पुस्तक ही श्रीची इच्छा वाचलं होतं आणि त्यावर त्या बोलल्या त्या. तेव्हा अशी जी मंडळी जेव्हा तिथं येतात तेव्हा मी नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. सर, खरं तर सत्ता जी असते तिच्या प्रगतीसाठी भाट नाही तर तुमच्यासारखे समीक्षक गरजेचे असतात, जे विवेकाधारित समीक्षा करतात सत्तेची, सत्ताधाऱ्यांची. खरं तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा सुपुत्र, जगातली सगळ्यात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेमध्ये अत्यंत प्रॉमिसिंग प्रतिनिधित्व करताना आम्हाला दिसतो. इथे अभिमानानं म्हटलं जातं की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा प्रिय आहे. पण जन्मभूमीसोबतच कर्मभूमीला सुद्धा तेवढाच मान देणं, तेवढंच महत्त्व देणं आणि तो समतोल, तो बॅलन्स साधणं खूप गरजेचं असतं आणि तो तुम्ही साधताना आम्हाला दिसताय. अनेकांच्या डोळ्यातलं स्वप्न तुम्ही जगताय आणि जे खरंच आदर्शवत आहे. आणि जसं मगाशी गप्पांमध्ये उल्लेख झाला
की कितीही मोठं झालं तरी मातीशी जोडलेली नाळ तुटत नाही. ते तुमचे आचार, विचार आणि मराठीचे उच्चार यातून आम्हाला सगळ्यांना प्रकर्षानं जाणवलं. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे लस्सी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.